नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सामाजिक आरोग्य परिचर्या पेपर बघणार आहोत. जेणे फर्स्ट इयर स्टुडंटसाठी 2024मध्ये आलेला पेपर आहे. हा 25 ऑक्टोबरचा MCQ बघणार आहोत. यात आपण चला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. नंबर 1, आवाजाची तीव्रता ही डॅश डॅशमध्ये मोजली जाते. तर आवाजाची तीव्रता ही तिसरं येणार डेसिबलमध्ये मोजली जाते. सेकंड आहे कॅल्शियम. अन्न घटक हा डॅश डॅशसाठी आवश्यक आहे. तर कॅल्शियम हा कशासाठी आवश्यक असतो? दात व हाडे शुद्ध होण्यासाठी. तर यात येणार आहे यात येणार आहे. कॅल्शियम अन्न घटक हा दात व हाडे शुद्ध होण्यासाठी आवश्यक आहे. तिसरं बघूया, प्रथिनाची दैनिक गरज डॅश डॅश इतकी असते. तर आपल्या बॉडीला प्रथिनाची दैनिक गरज ही 1 ग्राम किलोग्राम इतकी असते. या 1 ग्राम नसतं, 0.8 असतं. तर ते आन्सर आलं असतं 0.8 ग्राम. ठीक आहे, हे पण होऊ शकतं. हे आहे म्हणजे. नेक्स्ट बघूया, संभाषणाची ही अतिशय उत्तम पद्धत आहे. तर संभाषण हे हमेशा 2 मार्गीच चांगल्या प्रकारे होऊ शकतं. तर यात येणार द्विमार्गी. तसेच 5वं बघूया, प्रथम FRU संदर्भ सेवा केंद्र हे डॅश डॅश आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्र, यात येणार प्राथमिक आरोग्य केंद्र येणार यात. तर हे रिकामी जागा भरा आहे 5 मार्कासाठी. समजलं असेल तुम्हाला, एकदा परत सांगते. पहिल्या याच्यात डेसिबल, दुसऱ्या याच्यात दात व हाडे शुद्ध करणे, तिसऱ्या याच्यात पण 1 ग्राम किलोग्राम बॉडी वजन. ज्याचं वजन 70 किलो असेल त्याला 1 ग्राम लागतं. असं तर बॉडीच्या वेटप्रमाणे असतं. पण यात ऑप्शन असे दिलेले आहे की दैनिक गरज किती आहे, तर 1 ग्रामच. कोणी 100 ग्राम लिहितात, तर 100 ग्राम नाही, 1 ग्राम. संभाषणाची ही, तर यात द्विमार्गी येणार आणि प्राथमिक आरोग्य केंद्र. तर ही झाली रिकामी जागा. याच्यानंतर आपण योग्य जोड्या जुळवा. चला बघूया. योग्य जोड्या जुळण्यामध्ये अगट आणि बगट. तर एक आहे कठीण जळ पाणी. तर कठीण जळ पाणी हे खोल विहिरीमध्ये लागते. तर यात येणार दुसरं आहे इन्सिनरेशन. यात येणार वेस्ट डिपॉझिटर, म्हणजेच टाकाऊ घटकांची विल्हेवाट. येणार यात. तसंच VVM हे लस क्षमता मोजण्यासाठी वापरली जाते. तर येणार यात. रसायनयुक्त पदार्थ, बद्धकोष्ठसाठी वापरले जाणारे पदार्थ. तर येणार. स्लाइड प्रोजेक्टर हे दृकश्राव्यमध्येच येणार. तर समजलं. पहिल्या याच्यात आहे दुसऱ्या याच्यात आहे तिसऱ्या याच्यात आहे चौथ्या याच्यात आहे
आणि 5व्या याच्यात आहे ई. झालं कड ब अ ई. हे झालं रिकामी जागा. बरं हे सॉरी योग्य जोडायला. आता तिसरं बघूया चूक की बरोबर. खालील विधाने चूक की बरोबर लिहा. चला बघूया. भारत हा मधुमेहाची राजधानी आहे. तर भारत हा मधुमेहाची राजधानी आहे, बरोबर आहे. मलेरिया हा पाण्याद्वारे पसरणारा आजार आहे. मलेरिया हा पाण्याद्वारे पसरणार नाही तर डासामुळे पसरतो. अनाफिलिस नावाची डास आहे मादी, त्याच्यामुळे पसरतो. कंपोस्टिंग ही केर कचऱ्याची विल्हेवाट करण्याची उत्तम पद्धत आहे. तर हे बरोबर आहे. जीवनसत्व ब एक ह्याला पॅराडॉक्सिया म्हणतात, चुकीचं आहे. उथळ विहिरीचे पाणी पिण्यास योग्य नसते, बरोबर आहे. चला तर हे झाले आपले MCQ. काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. आणखीन कुठले प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवून पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.